Hello students, today's lecture we will discuss about polyhouse management technology in this paper. Next point is conditions maintained in polyhouse. मग पॉलीहाऊस हा जो मेन टेक्नॉलॉजी कोर्स आहे तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पॉलीहाऊसचं प्रोडक्शन करत आहोत, कन्स्ट्रक्शन करत आहोत, त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये क्रॉप्स किंवा प्लांट्स किंवा काही फ्रूट प्लांट्स असतील याचं काय करत आहोत, आपण कल्टिवेशन करत आहोत. पण ज्यावेळेस पॉलीहाऊसचं कन्स्ट्रक्शन केलं जातं मग त्यामध्ये काय काय मेंटेनन्स किंवा काय काय त्याच्यामध्ये कंडिशन्स अप्लाय केल्या पाहिजे जेणेकरून आपलं प्रोडक्शन जे काय होईल हाय यील्ड अँड क्वालिटी प्रोडक्शन आपल्याला मिळून जाईल. देअर आर 5 डिफरंट टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंटल पॅरामीटर्स मेंटेन इन अ पॉलीहाऊस. मग त्याच्यामध्ये काय पॅरामीटर्स आहेत, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, त्याचं मेंटेन करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे CO2 कॉन्सन्ट्रेशन, देन सेकंड टेम्परेचर, देन लाईट, देन ह्युमिडिटी अँड लास्ट वन इज अ एअर फ्लो. म्हणजेच CO2चं कॉन्सन्ट्रेशन हे मेंटेन झालं पाहिजे, त्यानंतर टेम्परेचर हे सुद्धा मेंटेन केलं पाहिजे, त्यानंतर लाईट सोर्स जो असेल, ऑलरेडी आपण पॉलीहाऊस किंवा ग्रीन हाऊस जे मेंटेन करत आहोत त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याला आउटर कव्हरिंग प्रोव्हाइड केलं जातं. मग आउटर कव्हरिंगमधून त्याला सराउंडिंगमधून सनलाईट जो आहे तो डायरेक्टली काय होत नाही, त्याच्यावरती डिस्ट्रीब्यूट होत नाही, तो काय होतो आहे तिथं इनहिबिट करून, प्रोहिबिटेड करून त्याच्याशी काय केला जातं, तो मेंटेन केला जातो आहे. देन नेक्स्ट ह्युमिडिटी. मग त्यामध्ये ह्युमिडिटी जी आहे ती तिथं मेंटेन केली जाते. त्यानंतर एअर फ्लो कंडिशन्स ही सुद्धा काय केली जाईल, मेंटेन केली जाईल, जेणेकरून आपलं जे पॉलीहाऊस प्रोडक्शन जे आहे ते क्वालिटी प्रोडक्शन आपल्याला मिळून जातं. देन नेक्स्ट लाईट इज द मोस्ट क्रिटिकल फॅक्टर फॉर पॉलीहाऊस. लाईट हा काय आहे, मोस्ट क्रिटिकल फॅक्टर आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. द ब्राईटनेस ऑफ लाईट इज अ मेजर्ड इन लक्स मीटर फॉर हेल्दी ग्रोथ ऑफ क्रॉप्स इन पॉलीहाऊस. मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ लक्स इज 50,000 to 60,000 इन इंडिया. ओके, मग याच्यामध्ये काय 50,000 to 60,000 लाईट लक्स मीटर एवढा लाईट काय केलं जातं तिथं प्रोव्हाइड केलं जातं आहे. लाईट लक्स वॅरीज फ्रॉम 40,000 to 1,40,000 hence in many parts of our country such as Maharashtra, Karnataka, MP. Sunlight is bright and has to be reduced by using shade net. We can reduce sunlight 30%, 50%, 75% and the 50% shade net are common in India. मग ज्यावेळेस आपण शेड नेट हाऊस किंवा ग्रीन हाऊस क्रिएट करतो आहे, कन्स्ट्रक्ट करतो आहे, तर त्यामध्ये मिनिमम लेव्हल जे आहे इन महाराष्ट्र अँड इंडिया कंट्रीमध्ये, तर त्याच्यामध्ये 50% लाईट जो असेल तो लाईट काय केला जातो आहे, प्रोव्हाइड केला जातो आहे, डिस्ट्रीब्यूट केला जातो आहे. म्हणजे 50% लाईटच काय केला जाईल तिथं यूज केला जाईल, जेणेकरून त्या क्रॉप्स असतील, ते फ्रूट प्लांट्स असतील, त्यांचं काय होणार नाही, डॅमेज होईल, त्यांचं वेल डेव्हलपमेंट होईल. ओके, देन 3 टाईप्स ऑफ लाईट्स. मग कोणते 3 टाईप्स ऑफ लाईट्स तिथं यूज केले जातात. अलॉंग विथ द लक्स द वेवलेंथ ऑफ लाईट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मग वेवलेंथ लाईट जी आहे लक्स मीटरच्या हेल्पने काय केली जाते, त्याला प्रोव्हाइड केली जाते. इट इज अ मोस्टली इम्पॉर्टंट. ऑन द बेसिस ऑफ वेवलेंथ लाईट इज अ क्लासिफाय इंटू 3 टाईप्स. मग त्याच्यामध्ये 3 टाईप्समध्ये काय केले आहे, त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे. अल्ट्राव्हायलेट लाईट वेवलेंथ 0 to 400 नॅनोमीटर, व्हिजिबल लाईट वेवलेंथ 400 to 700 नॅनोमीटर, इन्फ्रालाईट वेवलेंथ 700 ऑनवर्ड्स. ओके, मग त्यामध्ये 3 टाईप्स कोणते आहेत, अल्ट्राव्हायलेट लाईट आहे, त्यानंतर व्हिजिबल लाईट आहे आणि नेक्स्ट थर्ड वन जे आहे इन्फ्रालाईट आहे. तर अल्ट्राव्हायलेट लाईटची त्या वेवलेंथची रेंज किती आहे, 0 to 400 नॅनोमीटर आहे. व्हिजिबल लाईटची 400 to 700 नॅनोमीटर आणि इन्फ्रालाईट वेवलेंथची रेंज जी आहे ती 700 ऑनवर्ड्स. म्हणजे 700पासून स्टार्टिंग केली जाते आणि ऑनवर्ड्स मग ती आपण किती पण ठेवू शकतो. ओके, फ्रॉम these 3 टाईप्स ऑफ प्लांट्स यूज ओनली व्हिजिबल लाईट फॉर फोटोसिंथेसिस. मग ही जी लाईट आहे, अल्ट्राव्हायलेट लाईट असेल, व्हिजिबल लाईट असेल, इन्फ्रालाईट असेल, ही फक्त काय केली जाते फॉर फोटोसिंथेसिस पर्पज, यासाठीच तिचं यूज केला जातो. इन पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी लाईट इज अ कंट्रोल इन सच अ वे दॅट प्लांट रिसीव मॅक्झिमम व्हिजिबल लाईट अँड रिमेनिंग लाईट गेट रिफ्लेक्टेड बॅक दॅट इज आउटसाईड द पॉलीहाऊस. मग त्याच्यामध्ये व्हिजिबल जी लाईट असेल तीच लाईट काय केली जाते, प्लांट मॅक्झिमम यूज करते, ॲब्सॉर्ब करते, आणि आउटसाईडची जी लाईट असेल म्हणजे पॉलीहाऊसमध्ये आउटसाईड त्या शेडनेटच्या कव्हरिंगमधून सनलाईटची जी लाईट त्याच्यामध्ये एंटर होईल ती लाईटसुद्धा काय करतात, ते यूज करतात आणि रिफ्लेक्ट करतात. ओके, देन टेम्परेचर
For flowers and vegetable healthy and maximum growth, the temperature requirement is between 26 degrees Celsius to 30 degrees Celsius during daytime and 50 degrees Celsius to 18 degrees Celsius in night time. ओके, मग याच्यामध्ये टेम्परेचर जे असेल ते डे कंडिशनला 26 म्हणजे 26 डिग्री सेल्सिअस टू 30 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर मेंटेन केलं जातं डे टाईमला आणि नाईट टाईमला 15 डिग्री सेल्सिअस टू 18 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. द स्टील फ्रेमवर्क ऑफ पॉलीहाऊस इज कवर्ड बाय पॉलिथिन, हेन्स इनर टेम्परेचर. मग ज्यावेळेस आपण पॉलीहाऊसचं कन्स्ट्रक्शन करतो त्या स्टील जे असेल त्याचं आउटर कव्हरिंग जे असेल त्याचा साचा जो असेल त्याला काय केलं जातं, पॉलिथिनने काय केलं जातं, पूर्णपणे कव्हर केलं जातं जेणेकरून टेम्परेचर मेंटेन होतं. कॅन राईज अप 40 डिग्री सेल्सिअस टू कंट्रोल द टेम्परेचर इनसाइड द पॉलीहाऊस. द व्हेंटिलेशन ॲज वेल ॲज कूलिंग पॅड्स अँड फॅन्स आर यूज. मग त्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण स्टार्टिंगलाच काय बघितलेलं आहे, मेंटेनन्स आणि ऑपरेशन्स इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण बघितलं आहे व्हेंटिलेशन केलं जातं, त्यानंतर कूलिंग पॅड अँड फॅन्स हे तिथं यूज केलं जातं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. Because of this, we can have continuous quality production of herbs throughout the year. मग याच्यामध्ये क्वालिटी प्रोडक्शन आपल्याला मिळावं किंवा क्वालिटी प्रोडक्शन आपल्याला अचीव व्हावं, यील्ड व्हावं, त्यासाठी हे टेम्परेचर मेंटेन केलं जातं आणि त्याची कंटिन्युअस क्वालिटी जी आहे ती मेंटेन केली जाते. ओके, देन नेक्स्ट वन आहे ह्युमिडिटी. फॉर फ्लावर्स अँड व्हेजिटेबल्स अँड देअर हेल्दी अँड मॅक्झिमम ग्रोथ वी शूड हॅव प्रॉपर ह्युमिडिटी. मग ज्यावेळेस आपण फ्लावर आणि व्हेजिटेबलचं प्रोडक्शन करतो आहे किंवा प्रोडक्शन आपण त्यामध्ये घेतो आहे पॉलीहाऊसमध्ये, तर ते काय व्हावं, हेल्दी अँड मॅक्झिमम ग्रोथमध्ये किंवा हाय डेव्हलपमेंट आणि वेल डेव्हलपमेंट व्हावं आणि न्यूट्रिएंट त्यानंतर त्याच्यामध्ये प्रोटीन्स काय ते मटेरियल्स असतील जे आपल्या बॉडीसाठी किंवा ह्युमन बिईंगसाठी काय आहेत युजफुल आहे, बेनिफिशियल आहे, त्यांचं प्रोडक्शन कसं व्हावं, वेल डेव्हलप व्हावं, जास्तीत जास्त रिक्वायरमेंटमध्ये व्हावं. रिक्वायरमेंट ऑफ ह्युमिडिटी फॉर फ्लावर प्रोडक्शन इज 65%, 80% अँड व्हेजिटेबल इज 60 to 65%. मग त्याच्यामध्ये ह्युमिडिटी जी आहे ती ह्युमिडिटीची रिक्वायरमेंट ज्यावेळेस फ्लावर प्रोडक्शन असेल त्यावेळेस 65% to 80% एवढं त्याच्यामध्ये ह्युमिडिटी असली पाहिजे आणि व्हेजिटेबल ज्यावेळेस आपण प्रोडक्शन करू त्यावेळेस 60 to 65% एवढी ह्युमिडिटीची लेवल असली पाहिजे इन पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी. बिकॉज ऑफ कंट्रोल ह्युमिडिटी प्लांट ग्रोथ रिमेन कंटिन्यू, फ्लावर ग्रो विथ अट्रॅक्टिव्ह कलर्स अँड आफ्टर कटिंग देअर शेल्फ लाईफ ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, मग त्याच्यामध्ये कटिंग केलं जातं आणि त्यामुळे फ्लावर ग्रो होतात. ग्रो झाल्यानंतर त्याला ह्युमिडिटी वेल प्रोव्हाइड झालेली असेल तर त्याचं काय होतं, वेल डेव्हलपमेंट होतं. देन ह्युमिडिटी हेल्प्स इन अ कलर कॉम्बिनेशन इन हर्ब्स, व्हेजिटेबल अँड फ्लावर्स. मग ह्युमिडिटी काय करते, फ्लावरचा कलर डेव्हलप करण्यासाठी यूज होते किंवा त्याचा रोल प्ले करते. त्यानंतर क्रॉप्सचा कलरसुद्धा काय मेंटेन करण्यासाठी ह्युमिडिटी रोल प्ले करते. त्यासाठी ह्युमिडिटी मेंटेन करणं आपल्या तिथं मोस्टली इम्पॉर्टंट आहे. ओके, देन नेक्स्ट आहे वाइंड मोमेंट. If humidity is more in polyhouse, then chances of diseases and pest increases. मग ज्यावेळेस वाइंड मोमेंट होते त्यावेळेस काय होतं आहे, पॉलीहाऊसमध्ये वाइंड मोमेंट झाल्यानंतर एका प्लांटवरती डिसीज झालेला असेल तर दुसऱ्या प्लांटवरती तो डिसीज जाऊ शकतो विथ द हेल्प ऑफ वाइंड मोमेंट. ओके, मग तो जाऊ नये त्यासाठी तिथं वाइंड मोमेंटची मेंटेनन्स केलं जातं. अंडर सच कंडिशन्स साईड व्हेंट्स पॉलीहाऊस आर ओपन टू प्रमोट वाइंड मोमेंट इन पॉलीहाऊस. मग त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन फॅन पॅड सिस्टीम आपण तिथं कंटिन्यू करतो. बिकॉज ऑफ वाइंड मोमेंट द ह्युमिडिटी डिक्रीजेस अँड चान्सेस ऑफ डिसीजेस ऑल्सो रिड्यूस. मग ज्यामुळे व्हेंटिलेशन होतं किंवा मोमेंट ऑफ वाइंड होते त्यावेळेस काय केलं जातं, ते डिसीज जो असेल तो डिसीज डिक्रीज करण्याचं किंवा त्याचे प्रोडक्शन होण्याचं किंवा त्याचं डेव्हलपमेंट होण्याचे चान्सेस काय होतात, कमी होतात. ओके, then irrigation methods. There are 6 different methods of irrigations as a follow. मग इरिगेशनच्या तिथं 6 मेथड्स त्यांनी काय केले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत. हँड वॉटरिंग यूज फॉर पॉटेड प्लांट्स युजिंग हॉस पाईप अँड शॉवर. मग त्याच्यामध्ये हँड वॉटर जे आहे त्याच्यामध्ये आपण पॉटमध्ये जे लावलेले प्लांट्स असतील त्यांना काय करतो, बाय हँड आपण वॉटर प्रोव्हाइड करतो किंवा पाईप थ्रू किंवा शॉवर थ्रू आपण त्याला वॉटर प्रोव्हाइड करतो. ही झाली फर्स्ट मेथड. नेक्स्ट वन आहे
ट्यूब मेथड ॲडव्हान्स अँड यूज फॉर पॉटेड प्लांट्स. मग ज्या ॲडव्हान्स आणि पॉटेड प्लांट्स आहेत त्याच्यासाठी ॲडव्हान्स ठिबक आपण त्याला म्हणतो. ओके, ते तिथं डायरेक्टली काय केलं तर प्लांटच्या त्या पॉटमध्येच तो पाईप तिथं डिस्ट्रीब्यूट करून त्यात काय केलं त्याला प्रोव्हाइड केलं जातं. देन ओव्हरहेड स्प्रिंकलर्स. मग स्प्रिंकलरसुद्धा आपण तिथं यूज करतो. ॲडव्हान्स इन विच नोझल आर माउंटेड इन रिझर्स गुड फॉर ग्राउंड बेड्स. स्प्रिंकलर्स कॅन ऑल्सो बी सस्पेंडेड पोझिशन अबाव द प्लांट. मग स्प्रिंकलर जे असेल ते प्लांटच्या हाईट जेवढी आहे त्या हाईटपेक्षा थोडंसं उंच घेतलं जातं आणि त्याच्या थ्रू स्प्रिंकलरच्या हेल्पनं त्याला वॉटर प्रोव्हाइड केलं जातं. ड्रिप इरिगेशन ऑल्सो कॉल्ड ॲज ए आय इरिगेशन. In this method, the water is given to potted plants by drip method at desired interval. ओके, मग त्यामध्ये ड्रिप इंटरव्हल किंवा ड्रिप इरिगेशन हे काय केलं जातं, जिथं पॉट असेल, जिथं प्लांट असेल तिथंच त्याला काय केलं जातं, होल केलं जातं त्या पाईपला आणि त्याच्या थ्रू ते वॉटर त्याला प्रोव्हाइड केलं जातं विथ द हेल्प ऑफ ड्रॉप वाईज. देन मिस्ट सिस्टीम. दिस सिस्टीम प्रोव्हाइड द वॉटर इन द फॉर्म ऑफ व्हेरी फाईन स्प्रे. मग मिस्ट सिस्टीममध्ये काय स्प्रेइंग मेथडने वॉटर त्याला प्रोव्हाइड केलं जातं. The mist are produced from sprinklers fitted with the nozzle having very fine nano pores. मग स्प्रेच्या फॉर्मेशनने त्याला काय केलं जातं, वॉटर प्रोव्हाइड केले जाते आणि जो स्प्रे असेल त्या स्प्रेला मिनिमम और लो साईज काय असतील त्याला पोर फॉर्मेशन केलेले असतील त्याच्या थ्रू वॉटर प्रोव्हाइड केलं जाईल. पॉलिथिन ट्यूबिंग. In this method, the perforated plastics pipes are used to water the plant growing on beds. The polythene tubing can also be used between these rows. मग पॉलिथिन बॅग्स किंवा पॉलिथिनच्या हेल्पने सुद्धा काय केलं जाते, डायरेक्टली वॉटर मेथड त्याला प्रोव्हाइड केली जाते. मायक्रोन्यूट्रिएंट आर गिव्हन थ्रू द इरिगेशन सिस्टीम. पेस्टिसाइड्स आर यूज बाय स्प्रे मेथड आर थ्रू इरिगेशन. मग याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स जे असतील ते आपण इरिगेशन पर्पज थ्रू काय करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो. मग जे मायक्रोन्यूट्रिएंट जे असतील ते आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करून ते काय करू शकतो, ड्रिप इरिगेशन असेल, स्प्रिंकलर असेल त्याच्या हेल्पने आपण ते डायरेक्टली प्रोव्हाइड करू शकतो. आणि ज्यावेळेस पेस्टिसाईड आपल्याला त्याच्यावरती स्प्रे करायचे असतील तर आपण ते स्प्रेयरच्या हेल्पने काय करू शकतो, त्याला प्रोव्हाइड करू शकतो. आणि अदर काही त्याला आपल्याला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करायचे असतील तर आपण ते डायरेक्टली इरिगेशन मेथडने देऊ शकतो. ओके, this is the maintain conditions of in polyhouse. Okay, thank you.